मंडळी, जगात काही क्षण असे येतात जे केवळ घटनाच राहत नाहीत तर देशाचं भविष्य ठरवतात. जम्मू काश्मीरच्या निसर्गरम्य परिसरात पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला देखील असाच एक क्षण ठरतोय. या हल्ल्यानं भारताच्या संयमाची परीक्षा घेतली, पण यावेळी भारतानं परत संयम न राखता आक्रमक पावलं उचलली आणि या सर्व घडामोडींचा थेट संबंध लागतो 1972च्या ऐतिहासिक सिमला कराराशी. पाकिस्ताननं आता या करारातून माघार घेतल्याचं जाहीर केलंय. पण याचा अर्थ काय आणि याचे परिणाम किती गंभीर असू शकतात? चला या संपूर्ण घडामोडींचं सखोल विश्लेषण करूया. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, जम्मू काश्मीरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं पहलगाम हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. मात्र अलीकडे घडलेल्या एका दहशतवादी हल्ल्यानं या शांत परिसराला हादरवून टाकलं. या भयानक हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आणि पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालं ते काश्मीरमधील दहशतवाद आणि त्यामागच्या पाकिस्तानच्या सहभागाकडे. भारत सरकारने या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आणि कोणतीही माफक भूमिका न घेता थेट आक्रमक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीनं सुरक्षा कॅबिनेट समितीची बैठक बोलावण्यात आली, जिथं देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत भारतानं पाकिस्तान विरोधात 5 निर्णायक निर्णय जाहीर केले. त्यात सर्वात ठळक होता सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 पासून अस्तित्वात असलेल्या या करारामुळे पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चेनाब या नद्यांचं पाणी मिळतं. या कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानच्या शेती, जलसंपदा आणि जनजीवनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारत सरकारनं देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिले. सांस्कृतिक, क्रीडा आणि व्यापार संबंध तात्काळ थांबवले गेले आणि भारताने जागतिक पातळीवर पाकिस्तान विरोधात राजनैतिक आणि आर्थिक दबाव वाढवण्याची तयारी दर्शवली. या घडामोडींना उत्तर म्हणून पाकिस्ताननेही घाईघाईने काही पावलं उचलली. सर्वात आधी त्यांनी भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली. यामुळे भारताच्या हवाई वाहतुकीवर थोडा परिणाम झाला असला तरी लवकरच भारतानं पर्यायी मार्गांचा वापर करत या अडचणीवर मात केली. पाकिस्ताननं वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि भारताशी चालणाऱ्या सर्व व्यापार व्यवहारांवर बंदी घातली. मात्र सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय म्हणजे पाकिस्ताननं सिमला करारातून माघार घेण्याची घोषणा केली. हा निर्णय घेताना त्यांनी भारताच्या एकतर्फी आणि आक्रमक धोरणाला जबाबदार धरलं. पण या निर्णयामागचं गांभीर्य केवळ राजकीय नव्हतं तर ते ऐतिहासिक होतं. सिमला करार ही एक अशी राजनैतिक चौकट होती जी 1971च्या भारत-पाक युद्धानंतर स्थापन करण्यात आली होती. या युद्धात भारतानं पाकिस्तानला जबरदस्त पराभवाचा सामना करायला लावला होता आणि तब्बल 90,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली होती. त्या युद्धानंतर 2 जुलै 1972 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला. या करारात दोन्ही देशांनी शांतता राखण्याचा, संघर्ष टाळण्याचा आणि कोणत्याही वादावर थेट संवादातून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. या करारामुळे दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेचं म्हणजेच LOCचं अस्तित्व स्वीकारलं आणि एकमेकांविरुद्ध बळाचा वापर न करण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे सिमला करार हा भारत-पाकिस्तान संबंधांचा कणा बनला होता. पण आता पाकिस्ताननं या करारातून माघार घेतल्यानं दोन्ही देशांमध्ये स्थिरतेचा तो कणा तुटल्यासारखा झालाय. यामुळे सीमेवरील शस्त्रसंधी धोक्यात येऊ शकते आणि सीमा भागात पुन्हा संघर्ष आणि चकमकी वाढू शकतात. यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या दृष्टीनं पाकिस्तानच्या या निर्णयाचा उपयोग करून घेण्याची संधी आहे. भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक भूमिकेचा पर्दाफाश करू शकतो. भारत याआधीही संयुक्त राष्ट्र संघात आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा द्वेषपूर्ण प्रचार आणि अतिरेकी गटांना दिली जाणारी मदत या विरोधात भूमिका घेत आलेला आहे. आता सिमला करार रद्द झाल्यानंतर भारत याच मुद्द्यांना अधोरेखित करत पाकिस्तान विरोधात जागतिक पातळीवर दबाव वाढवू शकतो.
या सर्व पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ला ही फक्त एक दहशतवादी कारवाई राहिलेली नाही, तर ती भारत पाक संबंधांमध्ये एक नवीन आणि निर्णायक वळण ठरली आहे. भारताने आता संयमाचा मार्ग सोडून आक्रमक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आणि पाकिस्ताननेही चिडचिडीत प्रतिक्रिया देत संबंध अधिक तणावपूर्ण केले आहेत. याचा थेट परिणाम दोन्ही देशांच्या सामान्य नागरिकांवर होतोय आणि त्यामुळं युद्ध नको असलं तरी शांततेचा मार्ग फारसा उरलेला नाही असं चित्र उभं राहतंय. जर सध्याच्या परिस्थितीवर योग्य वेळी आणि योग्य मार्गाने तोडगा काढला गेला नाही तर दोन्ही देशांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि संपूर्ण उपखंडही अशांततेच्या गर्तेत अडकू शकतो. एकंदरीतच पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने घेतलेली भूमिका आणि सिमला कराराच्या रद्दीकरणाचे हे संभाव्य परिणाम पाहता तुम्हाला काय वाटतं? भारताने आणखी कोणती पावलं उचलली पाहिजेत? पाकिस्तानच्या या निर्णयामुळे आशियात स्थिरता टिकेल की आणखी अशांतता वाढेल? यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून कळवायला विसरू नका. अशाच सखोल आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.